हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, आत्ताच जो तुम्ही अन्वीचा व्हिडिओ बघितला ना सुरुवातीला, तर तो व्हिडिओ ना रात्रीचा होता. रात्री ॲक्च्युली आम्ही ना जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही गेलो होतो सगळेजण शतपावली करायला. तर दादा, वहिनी, अन्वी आणि आम्ही 4 जणं असं सगळेजण मिळून शतपावली करायला गेलो आणि तिकडेच ना गेटवरतीच आम्ही तिथे एका कट्ट्यावरती बसलो आणि खूप तिथं गप्पा गोष्टी वगैरे झाल्या. झालं तर अन्वी मॅडमची खूप मस्ती वगैरे चालू होती तिथे. म्हणजे डान्स वगैरे सगळं चालू होतं तिथं आणि फुल एनर्जीमध्ये नाचत होती ती. म्हणजे म्हणजे एकदम हाय लेव्हलची मस्ती चालू होती तिची. पण ना काय झालं माहिती आहे का, माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. त्यामुळे ना मला व्हिडिओ जास्ती करता आला नाही. थोडासाच व्हिडिओ फक्त झाला. चार्जिंग संपली आणि मोबाईल स्विच ऑफ झाला, असं झालं होतं. त्यामुळे थोडासाच व्हिडिओ अन्वीचा सुरुवातीला मी टाकला आहे. आणि ना रात्री आम्हाला झोपायला नाही नाही म्हणता 12:30 वाजल्या झोपायला. त्यामुळं ना मला गॅरंटी नव्हती की मी सकाळी उठून डब्बा बनवून देऊ शकेन, असं मला गॅरंटी नव्हती. पण ते मनामध्ये काळजी असली ना तर आपोआप जाग येते. तर जाग आली आणि त्यानंतर मी पटापट साहेबांसाठी शेपूची भाजी आणि भाकरी 2 बनवून दिल्या. डब्बा तयार केला आणि डब्बा बॅगमध्ये भरून ठेवला. त्याचबरोबर पाण्याची बॉटल पण भरून ठेवली आणि आता मी निवांतपणे हे कोमट केलेलं पाणी लिंबू पिळून पीत बसले होते. आणि यांनी तर अगोदरच पाणी पिलं होतं, म्हणजे गरम पाणी आणि त्यामध्ये लिंबू पिळून. आणि तेवढ्यात त्यांनी ना स्वेटर आणि ते जे कानटोपी असते ना ते धुवायला दिलेली आहे. तर आता त्याला धुवून टाकावं लागेल. आणि हे स्वेटरचं ना सुकायचं म्हणल्यावर भरपूर प्रॉब्लेम होतो आजकाल. म्हणजे थंडीचे दिवस आहेत त्यामुळं ना जाड जाड कपडे लवकर सुकतच नाहीत. सुकायला नाही नाही म्हणताना एक अख्खा दिवस आणि रात्र जाते फॅनच्या हवेखाली. रात्रभर जर सुकवलं ना तर मग ते स्वेटर वगैरे सुकत असतं. आणि इथे ना सकाळी सकाळीच एक प्रॉब्लेम झाला. म्हणजे ना जे वॉश बेसिनची म्हणजे बाहेरच्या साईडने बाल्कनीमध्ये जे जाळी आहे ना, तर तिथे थोडंसं चॉकअप झालं आहे आणि त्यामुळं पाणी जे आहे ते पूर्ण बाल्कनीमध्ये जात होतं. तर ते मी साहेबांना सांगितलं आणि त्यांनी जाऊन चेक वगैरे केलं तिथलं. आणि त्यानंतर ते गेले त्यांच्या जॉबवरती. आणि त्यानंतर मात्र मी घरातली कामं करायची सोडून मी भलतंच कामं एक वाढवून ठेवलं. तर बाहेर ना जिथे ती जाळी चोकअप झाली ना तिथे जाऊन मी ना हा जो वॉश बेसिनचा पाईप आहे तो थोडासा असा हलवला. आणि जसं मी बाहेरून पाईप हलवला ना तसं आतून पाईप म्हणजे सुटला. म्हणजे वॉश बेसिनला जो जॉईंट पाईप आहे ना तो पाईप निसटला आणि वरती नळ चालू होता. म्हणजे मी चेक करण्यासाठीच ॲक्च्युली नळ चालू ठेवला होता आणि बाहेर जाऊन पाईपाला थोडंसं असं हलवलं. असं झालं आणि ते आतमधून पाईप वॉश बेसिनला जॉईंट असलेला पाईप सटकला आणि पूर्ण नळाचं पाणी ना पूर्ण किचनमध्ये झालं. आणि जसं तळं साठल्यासारखं सगळं साठलं होतं पाणी. आणि ते पाणी कपड्याने पुसणे तर शक्य नव्हतं डायरेक्टली. त्यामुळं मग मी काय केलं, डस्टपॅन घेतलं आणि हे किचन वायपर घेतलं आणि याच्यानेच पाणी असं उपसून उपसून बाहेर फेकत होती बाल्कनीमध्ये. आणि यामध्ये पण बराच वेळ गेला. पाणी भरपूर साठलं होतं त्यामुळं बराच वेळ गेला हे पाणी काढण्यामध्ये. आणि यालाच म्हणतात दुष्काळात 13वा महिना. म्हणजे सकाळी सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरायचं हे घाई चालू असते माझी आणि याच्यामध्ये हे दुष्काळात 13वा महिना. आणि त्यानंतर अजून एक पुढं गोंधळ झाला होता, ते तुम्हाला मी दाखवते. तर आता इथे सगळं पाणी डस्टपॅनमध्ये भरून मी फेकून दिलं बाहेर. आणि त्यानंतर ना एकदा नाही तर 2दा मी पूर्ण लादी पुसून घेतली किचनची. तर म्हणजे लवकरात लवकर स्वच्छ सुकावी त्यासाठी ना एकदा पिळून घेतलं आणि नंतर ना पुन्हा अजून एकदा पूर्ण लादी व्यवस्थित असं पुसून घेतली. आणि हे किचनमध्ये साठलेला तलाव मी कसंबसं तरी काढला आणि लादी स्वच्छ पुसून घेतली. पण तोपर्यंत ना मी दुसरीकडे गॅसवरती दूध तापवायला ठेवलं होतं. आणि इथे काय घोटाळा झाला की लादी पुसायच्या ह्याच्यामध्ये ना ते दूध अचानक ओतू गेलं. आणि त्यामुळं म्हणजे गॅस स्टोव वगैरे सगळं मी स्वच्छ केलेलं पुन्हा घाण झालं आणि दुधाचं पण एवढं नुकसान झालं हे बघा. आणि असं म्हणजे दिवसाची सुरुवातच जर अशी झाली असेल ना तर खूप कंटाळा येतो. सकाळी सकाळी फ्रेश वातावरण असतं त्यामुळं पटापट कामं आवरायची असतात आणि त्याच्यामध्ये हे असलं म्हणल्यावरती खूप कंटाळा येतो. आता हे ना पाणी इथून वरती येते जाळीची. जाळी चोकअप झाली वाटतं. हे बघा. सकाळी सकाळी असं काहीतरी झालं ना दिमाग
पूर्ण हे होतं. आणि पूर्ण हे ना भांडे घासलेलं पाणी जे आहे पूर्ण सगळ्या बाल्कनीमध्ये, म्हणजे पाय ठेवायला सुद्धा नको वाटतंय बाल्कनीमध्ये. उठला उठला. काय झालंय बघ. पाईप चोकोप. आता सकाळी सकाळी एवढं नुकसान बघ. एक तर दुधाचं नुकसान, वरतून पाईप चोकोप झालाय, ते वेगळंच टेन्शन. वैभव आता उठलाय, त्याला दूध गरम करून देते, कारण की पाहुणे 7 झालेले आहेत, त्यामुळं त्याला दूध गरम करून देते. झालं तर झालं. बघूया ते पाईपाचं काय होतं. ते पावडर आणून टाकावी लागेल, ते ड्रेनेज पावडर असते ना, ते मला वाटतं ते टाकावी लागेल त्याच्यामध्ये. आणि ते वैभवताला दूध दिलं ग्लासमध्ये, आणि त्यानंतर मग अनुताई पण लगेच तिने पण ब्रश वगैरे केला, आणि जसं तिने ब्रश केला की लगेच मी तिच्यासाठी पण दूध आणून ठेवलं. पण वैभवदादा ना दूध असंच थंड व्हायला ठेवलं आहे आणि गेला आहे पळायला गार्डनमध्ये. तर आता अनुताई मात्र जात नाही ती पळायला वगैरे, पण तो गेला आहे. एवढी थंडी आहे, त्याला जाऊ नको म्हणत होते, पण तरी पण तो गेला आहे. तर असू द्या, म्हणजे उलटं फ्रेश वातावरणामध्ये चालणं पळणं हे जरा चांगलंच असतं. त्यामुळं मी एकदा बोलले फक्त की सर्दी वगैरे होईल, नको जाऊ, पण नंतर ना मग गेला तो. तर आता हे जे दूध सांडलेलं होतं त्याला डायरेक्टली कपड्यानं न पुसता मी धुवून काढायचा विचार केले, कारण की ना ते दुधाचा वास वगैरे येत असतो आणि त्याचा डाग वगैरे पण पडत असतो ना, त्यामुळं मग डायरेक्टली आपण साबणाने काथ्याने घासून त्याला स्वच्छ केलं तर ते पूर्णपणे क्लीन होईल. त्यामुळं ना अगोदर त्याला पाणी ओतून पूर्ण पाणी किचन वायपरने काढून घेतलं, आणि त्यानंतर त्याला साबणाने स्वच्छ घासून त्याला धुवून काढलं स्वच्छ. आणि किचन क्लीन करेपर्यंत बघा इथे 7 वाजलेले आहेत, आणि अन्नूताईचा चालू आहे ब्रश. तर दोघांना पण इथे ग्लासामध्ये दूध ओतून ठेवलं आहे, थंड होतं आहे ते, तोपर्यंत यांचं होईल. म्हणजे वैभवदादा पण येईल गार्डनमधून, आणि अन्नूताई पण इथे ब्रश वगैरे करून त्यानंतर दूध वगैरे पिऊन घेईल. आणि इथे तोपर्यंत मी अंथरूण वगैरे काढायचं काम केलं, कारण की मुलं म्हणजे स्वतः काढत असतात रोज, त्यांचं अंथरलेलं पांघरलेलं स्वतः घडी करून ठेवत असतात. पण आज ना बरोबर 7ला दूध प्यायचं होतं, त्यामुळं ते टार्गेट होतं, त्यांना ते पूर्ण करायचं होतं, म्हणून ते आपापल्या मार्गाला लागलेत. आणि मी काढून घेतलं अंथरूण, आणि त्यानंतर हे बघा तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. आणि थोड्या वेळा बेडरूमच्या बाल्कनीमध्ये उभी राहिली, आणि त्यानंतर मग हे काम करायला घेतलं मी. तर बेडवरती भरपूर पसारा झालेला होता, आणि बाहेरून जे अंथरुणं पांघरुणं वगैरे आणली होती घड्या करून, ते पण सगळे ह्या पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवायचे होते. त्यामुळं मी पटापट हे काम चालू केलं, आणि एक एक काम असं उरकत गेलं ना तर होतं. तर अन्नूताई बाहेर दूध प्यायला बसलेली आहे फायनली, आणि तिला दूध प्यायला बसली ना, नाही म्हणते तिला जवळजवळ अर्धा तास तरी लागतो ग्लासभर दूध प्यायला. तर म्हणजे तिला ना दूध अजिबात आवडत नाही, त्यामुळं म्हणजे असं नाक दाबून जसं औषध पितो तसं ती पित असते. आणि तिला ना दूध किंवा अंडे वगैरे अजिबात आवडत नाही, दोन्ही पण तिला अजिबात आवडत नाही. पण आता पप्पांनी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे की दूध आणि अंडी रोजचा रोज घेतलीच पाहिजे, असं स्ट्रिक्टली वॉर्निंग दिल्यामुळं तिला नाईलाजाने दूध प्यावंच लागेल. आणि तेही ना बाहेर कॅमेऱ्याच्या समोर बसून तिला दूध प्यावं लागेल असं तिला सांगितलेलं आहे. म्हणजे तिकडून साहेब बघतात, आणि ती त्यांच्यासमोरच दूध पिते असं चालू आहे. तर बरं झालं एक हे की एकदाशी सवय झाली ना दूध प्यायची वगैरे तिला, त्यानंतर मग तिचं जे दिमागामध्ये आहे ना ते दुधाविषयी, तर ते सगळं निघून जाईल, आणि नंतर तिला सवय पण लागेल दूध प्यायची. तर आता इथे सगळं अंथरुणं वगैरे सगळे बॉक्समध्ये ठेवून झालेले आहेत, आणि त्यानंतर मी बेडशीट जे आहे ते
व्यवस्थित फडकून पुन्हा सेट करून घेते, कारण की बेडशीट ना अजून घाण वगैरे झालं नव्हतं, त्यामुळं तेच बेडशीट मी पुन्हा व्यवस्थित असं सेट करून घेतलं. आणि त्यानंतर मात्र मी सगळी क्लिनिंगची कामं वगैरे करून घेतली, म्हणजे लादी पुसून घेतली आणि बाथरूम वगैरे सगळं घासून घेतलं. त्यानंतर आंघोळ वगैरे झाली आणि आंघोळ झाल्याच्या नंतर मी आले आहे पुन्हा किचनमध्ये. तर आता वैभवदादाच्या आंघोळीसाठी इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि अन्नूताई पण उठलेली आहे, तर ती थोडीशी हेल्प करणार आहे मला. तर तिने ना इथे मला ह्या भाज्या कट करून दिल्या, म्हणजे शिमला मिरची, गाजर, कांदा, लसूण हे सगळं ना व्यवस्थित असं बारीक एकदम कट करून दिलं. तर मी आज ना थोडेसे वेगळ्या पद्धतीने पराठे बनवणार आहे. तर ना खूप म्हणजे खूप टेस्टी पराठे झाले होते खरंच, एकदम म्हणजे ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे अशा प्रकारचे पराठे. सेम ना असं जसं मंचुरियन वगैरे असतं ना, तशा प्रकारची याची टेस्ट असते. त्यामुळं ना मुलांनी आवडीने खाल्लं. मला वाटत होतं की पहिल्यांदाच मी हे पराठे बनवणार आहे, त्यामुळं मुलं खातात की नाही मला डाऊट होता, पण आवडले मुलांना, दोन्ही पण मुलांना आवडले. तर ना पराठे बनवण्यासाठी मी इथे स्टफिंग तयार करणार आहे आणि स्टफिंग तयार करण्यासाठी मी इथे कढई घेतली, त्यामध्ये 1 चमच्याभर असं ऑइल टाकलं, जास्ती नाही टाकलं, 1 चमच्याभर ऑइल टाकलं आणि त्यानंतर ऑइल थोडंसं तापलं की त्यामध्ये लगेच टाकले राई आणि जिरे. तर अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरे असं टाकलं आणि हे बघा घरामध्ये जे काही भाज्या होत्या त्या मी कट करून घेतल्या. लसूण घेतला बारीक कट करून, शिमला मिरची, कांदा आणि गाजर ना खिसून घेतले आणि कढीपत्ता असे बारीक बारीक तुकडे केलेत, म्हणजे चिरून घेतला आहे. तर आता इथे सगळ्यात अगोदर लसूण टाकते आणि ना एक हलकासा लसूण फ्राय झाला ना त्यानंतर त्याच्यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये जेवढ्या काही भाज्या पडणार आहेत ना तेवढ्या सगळ्यांना हलक्या फुलक्याच असा फ्राय झाला पाहिजे. जास्त याला मऊ करत बसायची गरज नाही, एकदम असं कच्चेपणा राहिला पाहिजे भाज्यांमध्ये. तर आता इथे लसूण थोडासा हलका फ्राय झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये टाकला कांदा आणि आता कांदा पण हलका असा फ्राय करून घेणार आहे आणि नंतर सगळं एक एक करून सगळ्या भाज्या मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर कांदा फ्राय झाल्याच्या नंतर टाकली शिमला मिरची, एकदम बारीक चिरलेली शिमला मिरची, त्यानंतर कट केलेला कढीपत्ता, त्यानंतर हे खिसलेलं गाजर आणि भाज्या ना आपापल्या आवडीनुसार टाकायच्या, किती टाकायच्या किती नाही हे आपल्या आवडीनुसार असतं. आणि मग याला ना व्यवस्थित असं हलकं फुलकं मी फ्राय करून घेतलं. त्यानंतर टाकणार आहे पावडरचे मसाले, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर याला सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मग लास्टला टाकायचं याच्यामध्ये चवीपुरतं मीठ. आणि आता इथे आपली स्टफिंग जी आहे ती व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. एकदम चटपटीत आणि छान अशी स्टफिंग झाली होती आणि त्याच्यामुळेच पराठा एकदम टेस्टी झाला होता इथे. आणि इथे माझ्या घरामध्ये ना हाच प्रॉब्लेम आहे, म्हणजे ना थोडंसं जरी बाहेर उजळलं ना की किचनमधलं सगळं म्हणजे असं एकदम अंधार अंधार असं वाटतो. म्हणजे उजेडानं तर उलटं स्वच्छ दिसायला पाहिजे, पण ना जसं बाहेर उजेड पडतो ना तसं किचनच्या आतमध्ये पूर्ण म्हणजे म्हणजे फक्त व्हिडिओमध्ये, असं रिअलमध्ये नाही, फक्त व्हिडिओमध्ये अंधार अंधार दिसतो. हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, याला ना लवकरच काही ना काहीतरी करावं लागेल. तर आता इथे ना हा पराठा बनवण्यासाठी मी एकदम म्हणजे एकदम असं पातळ पोळी लाटून घेतली आणि ना पहिलं पराठा बनवण्यासाठी ना माझी एक चूक झाली की ना मी याच्या खाली सुक्कं पीठ जरा जास्ती टाकायला पाहिजे होतं आणि ना पीठ जे आहे ते चपातीचं एकदम मऊ होतं आणि पातळ पोळी लाटली, पण ना ती पोळी खाली म्हणजे चिटकून बसली होती. जेव्हा मी स्टफिंग वगैरे भरली ना तेव्हा ती पोळी ना चिटकली होती खाली, त्यामुळं ना त्याच्या खाली ना सुक्कं पीठ असायला पाहिजे होतं जरा जास्ती. म्हणजे एक पोळी म्हणजे एक पराठा अगोदर तसं हे झालं, म्हणजे थोडासा चिटकला होता पोळपाटला, पण नंतरचा पराठा जो आहे तो व्यवस्थित केला मी. तर आता इथे बघा म्हणजे स्टफिंग वगैरे मी भरते आणि अशा पद्धतीनेच सगळं करायचं आहे, फक्त त्याच्या खाली ना पोळीच्या खाली सुक्कं पीठ जरा थोडंसं जास्ती टाकायचं. नंतर म्हणजे डस्टरने वगैरे काढलं तरी चालेल. तर आता स्टफिंग मी अशा प्रकारे व्यवस्थित असं भरून घेतलेली आहे आणि आता याला ना म्हणजे पसरवून घ्यायचं एकदम, म्हणजे एकाच ठिकाणी सगळं असं ठेवायचं नाही.
तर हलका फुलका असं उलटण्यानं असं सगळीकडे पसरवून घ्यायचं. जेवढं पसरतं आहे तेवढं पसरवायचं आणि त्यानंतर मग याची ना घडी घालायची. आणि त्यानंतर इथे बघा म्हणजे घडी घालताना सुद्धा ना पोळपाटला चिटकलेली होती, त्यामुळं एकदम अलगदपणे त्याला ना हलका फुलका हाताने असं काढावं लागलं. आणि जर सुकं पीठ थोडंसं टाकलं असतं ना मी जरा जास्ती, तर ते लगेच निघालं असतं. पण ना पीठ जे आहे ते अगोदरच मऊ होतं आणि त्याच्यावरून हे स्टफिंग टाकून मी दाबून त्याला हे केलं ना, त्यामुळं ते हलकं फुलकं असं चिटकलं होतं पोळपाटला. तर अशा प्रकारे याची घडी घालून घ्यायची आहे. आणि बस आता इथे आपल्याला काही लाटायचं वगैरे नाही. अशा प्रकारे हाताने हलकं फुलकं टॅप करायचं, म्हणजे ना ते सगळं पीठ एकमेकाला चिटकून जातं. आणि आता इथे झालेला आहे आपला पराठा तयार. आणि तो पराठा मी कसा बसा तव्यावरती टाकला, चिटकलेला होता, पण हळूवारपणे त्याला काढलं अलगद हाताने आणि त्यानंतर त्याला म्हणजे तव्यावरती टाकलं. त्यानंतर आता हा दुसरा पराठा आहे. तर हा दुसरा पराठा बघा स्टफिंग तयार आहे आणि अशा प्रकारे पसरवून घेतलं. त्यानंतर ना याच्या व्यवस्थित अशा घड्या घातल्या. हे बघा आता पीठ थोडंसं जरा सुकं सुकं ठेवलं आहे मी खाली, त्यामुळं हे लगेच असं निघतं. तर म्हणजे कुठलीही गोष्ट पहिल्यांदा करताना थोडंफार काय होईना कुठंतरी मिस्टेक होतच असते. तर इथे ही पण मिस्टेक झाली होती माझी. पण त्यानंतर बाकीचे जे पराठे होते ते मात्र मी व्यवस्थित असं करून घेतले. तर हे बघा अशा प्रकारे आपला पराठा इथे तयार झालेला आहे. आणि आता हा पराठा ना असा हाताने मी अलगद असं उचलू शकते. आणि हे बघा अगोदरचा पराठा तर त्याला ना थोडंसं चिटकलं होतं ना पोळपाटला, त्यामुळं ते थोडंसं असं फुटल्यासारखं झालं होतं. थोडंसं कॉर्नरला असं फुटलं होतं. बाकीचं व्यवस्थित होता. तो काढून घेतला मी साईडला. आणि आता त्यानंतर आता हा सेकंडवाला पराठा हे बघा अशा प्रकारे हाताने सरळ उचलता आला. आणि हा पराठा ना भाजताना एकदम असं छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो. म्हणजे साधासुद्धा सिंपल पराठा आहे. म्हणजे आलू पराठा खायचा नसेल ना तेव्हा हा पराठा आपण करू शकतो. आज खरं तर ना मला आलू पराठाच खायचा होता, पण रात्री ना बटाटे आणायलाच विसरले मी. त्यामुळं आणि सकाळी खूप उशिरा दुकानं उघडतात ना, त्यामुळं मग तेवढा वेळ नव्हता आपल्याकडे, म्हणून मग मी हे अशा पद्धतीचे पराठे ट्राय केले. आणि फर्स्ट टाईमच हे पराठे बनवले होते, त्यामुळं थोडंसं वाटत होतं की मुलं नाही खाणार म्हणून. त्यामुळं मग मी ना ऑप्शन दुसरं पण केलं होतं, म्हणजे मेथीची काही शेपूची भाजी पण होती. आणि ज्यांना शेपूची भाजी चपाती खायचं त्याने शेपूची भाजी चपाती खा, ज्यांना चहा चपाती खायचं त्याने चहा चपाती खा, किंवा ज्यांना पराठे खायचं त्यांनी पराठे खा, असं ऑप्शन होते. 3 ऑप्शन होते. तर मला वाटलं की म्हणजे मुलांना जास्त आवडणार नाही, कारण याच्यामध्ये शिमला मिरची वगैरे आहे. आणि शिमला मिरची, गाजर वगैरे सगळं म्हणजे जेवढं काही भाज्या असतात त्या सगळ्या आहेत. त्यामुळं मला वाटलं की खातील का नाही काय माहिती. त्यांना आलू पराठा खाऊन फक्त माहिती आहे, चीज पराठा वगैरे हे खाऊन माहिती आहे, पण हे पराठा पहिल्यांदाच बनवला होता. भाजी भाजी संपला. कसा होता? दोन्ही पण संपले. कसा लागला टेस्ट? ए खा ना तू पण. थांब तुला आणते थांब. अरे खरं टेस्ट करून बघ, छान लागतंय बघ. तू एक घास पण नाही खाल्ली, एक घास खाऊन बघ. हां सेम मंचुरियन सारखं लागतंय सेम. बघ तू एक घास खा. हा मग ते मसाला आहे ना. अरे तिथलं शिमला मिरची आहे. बघ ना, टाको मसाला.
हां आता मास्टर शेफ. हां अरे बापरे बाबा झालं, उलटी झाली. लय नखरे असतात. नाही गुरुवारी नाही येणार, अन्वी नाही येणार, मामा फक्त येणार. टाइम पण नाही तर जाऊन जाऊ दे. बाय बाय. बाय.